14 आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातली सर्व विधेयकं एकमताने संमत होताना आपण पाहिली. मात्र आता सर हे विधेयक संमत होण्यासाठी स्पेशल सेशन भरवलं होतं. विरोधकांचं मतवर परिवर्तन करण्यामध्ये आपण कमी पडलो की विरोधकांना या विधेयकाला विरोधच फक्त करायचा होता. कल्पना नव्हती का की आकड्यांची वारी आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मुद्दामून ही उठाठेव केली गेली 5 राज्यांचे इलेक्शन पाहून, असं विरोधकांचा सूर काल ज्या सगळ्या प्रतिक्रिया दिसत होत्या त्यात दिसत होत्या. असं आहे की आपण जर या विधेयकाचा प्रवास बघितला तर आपल्या लक्षात येईल की यांची मानसिकता नेहमी हीच राहिली आहे. अटलजींनी हे विधेयक 3 वेळा आणण्याचा प्रयत्न केला. या कुठल्याच पक्षांनी अटलजींना समर्थन दिलं नाही. अटलजीचं अल्पमताचं सरकार होतं. त्यानंतर ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस 2 वेळा विधेयक आलं. त्या दोन्ही वेळेस काँग्रेसला पारित करायचंच नव्हतं. त्यांनी राज्यसभेत पारित केलं, लोकसभेत आणलंच नाही. कारण त्यांना हे माहिती होतं की हे त्यांना लागू करायचं नाही आहे. आणि या सगळ्या पक्षांनी, म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव या सगळ्या लोकांनी तर त्या काळात ओपनली याचा विरोध केला, म्हणजे थेट भाषणं करून याचा विरोध केला. त्यामुळे या सगळ्यांची ही मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेचं प्रतीक म्हणून काँग्रेस पार्टी आहे. म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये काही नवल नाही त्यांनी हे केलं. आता का आणलं? 2023ला जेव्हा सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं आणि 23ला ते मंजूर झालं, याचा अर्थ काय आहे? सगळ्यांना मान्य आहे हाच अर्थ आहे. त्या अर्थाप्रमाणेच हे विधेयक आणलं होतं. त्यामुळे विश्वासात घेतलं नाही किंवा विरोधकांची भूमिका माहीत नव्हती का? अरे विरोधकांची भूमिका अशी बदलेल, विरोधक अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एकदम उलटी भूमिका घेतील, डोकं खालीन पायवर होतील असं माहित नव्हतं. सर त्याच्यामध्ये प्रियंका गांधींनी एक आरोप केलाय. आरक्षण जे लागू झालं होतं ते ट्विट जे आहे ते व्हायरल केलं जाते. राज्यातले अनेक विरोधक व्हायरल करतायत आणि म्हणतात की हे जर बिल आधीच मंजूर झालं होतं मग आता हे नेमकं काय करायचं होतं असा प्रश्न उपस्थित करतात. मी याचं उत्तर पुन्हा दिलेलं आहे, पुन्हा देतो. तुम्ही संसदेत नाही त्यामुळे तुम्हाला न समजणं हे मान्य होऊ शकतं. पण जे संसदेत बसले आहे त्यांची अक्कल जर इतकी कमी असेल, म्हणजे मी कोणाला व्यक्तिगत म्हणत नाही आहे, पण अशा पद्धतीने जर ते विचार करत असतील तर मात्र देशाच्या संसदेचं काय होईल ही चिंता मला आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की 23ला जे विधेयक आपण मंजूर केलं त्या विधेयकानंतर 24 पर्यंत सेन्सस होणं अपेक्षित होतं. त्यानंतर डिलिमिटेशन होऊन 2029ला ते लागू झालं असतं, पण 27 पर्यंत सेन्सस होऊ शकलेलं नाही. म्हणून केवळ आपण त्याच्यात एवढाच बदल करतोय की जे 21चं म्हणजे जे 24ला सेन्सस होणार होतं त्याच्याऐवजी 10 वर्ष आधीचं सेन्सस घ्यायचं, एवढंच. आपण आता यापूर्वीही 2008 साली जेव्हा आपण लागू केलं, 2009 साली 2001च्या सेन्ससने लागू केलं आहे ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना समजतं सगळं आहे, त्यांना माहिती सगळं आहे. तोंड दाखवायला जागा नाही आहे, स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे. आणि आता आम्हाला ते बोलतायत, त्यांनी आरसा बघितला पाहिजे. त्यांचे काळे चेहरे, त्यांचे महिला विरोधी चेहरे हे त्यांना येतील. माझं ट्विट तेव्हाही करेक्ट होतं, माझं ट्विट आजही करेक्ट आहे.